5 वर्ष निवडून गेल्यानंतर जर निधी जाऊ शकणार नाहीये तर माझ्या शहराचं कशाला वाटोळ करतं. तर मी आपल्या या निमित्तानं खात्री देऊ इच्छितो की आपल्या शहराच्या ज्या ज्या आम्ही हा विकास वचननामा जो छापलेला आहे, वचननाम्यात ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, हा वचननामा नाहीये, हा विश्वासनामा आहे मित्र. आणि निश्चितपणे आमचे युवा नेते अक्षय कर्डिले आणि आमचे सर्व सहकारी आणि मी सगळ्या नगरसेवकांना सांगितलेलं आहे, भानगडी करायची नाही. त्या त्या नगरपालिकेच्या प्रभागामध्ये बसून तुमच्या प्रभागाचा आराखडा तुम्ही स्वतः तयार करा. जनतेच्या सूचना घ्या. तुम्हाला काय वाटतं याला महत्व नाही, जनतेला काय वाटतं त्या आराखड्यामध्ये पाहिजे. आणि मी तुम्हाला खात्री देतो की पूर्णतः पारदर्शक पद्धतीने या नगरपालिकेचा कारभार होईल. जनतेचा पहिला हिशोब तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाईल. आणि या शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आपण आम्हाला संधी द्या आणि संधीचं सोनं करून दाखवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, अशी मी आपल्या शनिदेवाच्या साक्षीला मी आपल्याला खात्री देतो. शनिदेवाचा खूप किती मोठा राहतो. या शनिदेवाच्या आशीर्वादानं या तालुक्याचे सत्ता परिवर्तन झालेले आहे. या पूर्वीच्या काळामध्ये माहिती आहे ना, नगर कारखान्याचे झाले, मुळाप्रमाणे झाले, माझे सगळे भाषेतलेच झाले त्या शनी मंदिरावर. म्हणून शनी देवताचा आशीर्वाद आमच्या बरोबर आहे. आणि मग शनी देवताची साक्ष देताना, त्यांचा आशीर्वाद घेताना आपण जर काही चूक केली, खोटं बोललो, तर शनी महाराज आपल्याला क्षमा करणार नाही मित्र. म्हणून मी काही साक्षीला तुम्हाला सांगतो, जे बोललो ते आम्ही करून दाखवतो आणि जे करू शकतो तेच बोलतो. आणि त्या दृष्टीने आपण चांगलं काम करा. तुम्हाला सांगितलं आहे घरकुलाचं, तुमच्या राहुरी तालुक्यात घरकुलाचा मोठा प्रश्न आहे, त्यासाठी जागा लागेल. प्रश्न किती आहे, पण सगळ्या प्रश्नाला एकच उत्तर आहे, महायुती. घरकुलाचे प्रश्न सोडवायचे तर आम्ही पूर्ण आराखडा तयार करतो. तर जमीन कुठं आणायची, कशा जमीन घ्यायची, कोणाचे घरकुल कुठे बांधायचे, 1 रुपया तुम्हाला खर्च नाही त्यात आम्ही तुम्हाला नवे घरकुल बांधून देऊ. आम्हाला काही मिळवायचं ना, जे करायचं ते जनतेसाठीच करायचं आहे.